आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी तुमच्या रोजच्या प्रवासातील तुमचा सहकारी, तुमचा सोबती। मात्र माझं नाव संपूर्ण देशात, विशेषतः महाराष्ट्रात मोठं बदनाम आहे। माझ्यामुळे अनेक दुर्घटना, अपघातात जीवितहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत। मी कोणाची आई, पत्नी, बहीण, मावशी, आजी त्यांच्यापासून हिरावून घेतली, तर कुणाचा बाप, भाऊ, मामा, काका त्यांना देखील मी सोडलं नाही। अगदी काही महिन्यांच्या बाळाच्या आई बापाला देखील मी त्यांच्यापासून दूर करायला मागे पुढे पाहिलं नाही। अनेकांना माझ्यामुळे कायमचं अपंगत्व आलंय। या सगळ्या दुर्घटना, अपघातांना सगळेच मलाच जबाबदार धरतात। होय, आहे मी जबाबदार, मात्र याहून जबाबदार आहेत ते मला जन्माला घालणारे राज्यकर्ते, मंत्री, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि विशेषतः या सगळ्यांशी ज्याच्याशी खूप घट्ट मैत्री असते ते आर्थिक भागीदार असणारे ठेकेदार। लोकप्रतिनिधींपैकी तर आता अनेक जण स्वतः ठेकेदार बनलेत, कारण त्यांना मलिदा खाणारा मध्यस्थी नकोय। माझी दृश्य पाहिल्यावर तुम्हाला कळालंच असेल की मी एक खड्डा बोलतोय। अनेक ठिकाणी रस्ता तयार करताना निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवला जातो आणि साहजिकच त्या निकृष्ट रस्त्यामुळे माझा जन्म होतो। मग माझ्या जन्मानंतर प्रत्येक रस्त्यात त्याची अनेक अपत्य जन्माला येतात, म्हणजे रस्त्यात अनेक खड्डे तयार होतात। रस्त्यांची क्वालिटी जरी या सगळ्यांकडून सांभाळली जात नसली तरी खड्ड्यांच्या क्वालिटीत मात्र त्यांच्याकडून कोणतीच कसर ठेवली जात नाही। खड्ड्यांमध्ये एखादा सायकलस्वार, बाईकस्वार, कार चालक तोल जाऊन पडला तर अनेकदा त्यांच्या जीवावर ते बेततं। गर्भवती स्त्रियांना तर माझ्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो। ज्यांना अस्थिचे म्हणजेच हाडांचे विकार आहेत त्या वृद्ध आजी आजोबांना, आयांना माझ्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं। आणि याहून विशेष म्हणजे एखाद्या रुग्णवाहिकेला रुग्णाला जेव्हा उपचारासाठी तातडीनं घेऊन जायचं असतं त्यावेळी तो रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी नेण्याआधीच माझ्यामुळे मरण यातना सहन करत असतो। बघा ना, किती वर्ष झाली पण मला नष्ट करण्यासाठी कोणता मायकालाल अजून आपल्या देशात पैदा झालेला नाही। आणि का तयार होईल? कारण माझ्यामुळेच आर्थिक फायदा करून देणाऱ्या त्या ठेकेदारांना वारंवार कोट्यावधींची, लाखोंची कामं कशी मिळतील? यातूनच वर्षातून अनेकदा खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम हा नित्य नियमाने केला जातो। आपल्याकडे जर दर्जेदार रस्ते बनवले तर मी इथून नष्ट होऊन जाईन, मात्र त्यांना मला नष्ट होऊ द्यायचं नाही। कारण मी जर नष्ट झालो तर खड्डे भरण्याच्या आणि रस्ते तयार करण्याच्या नावाखाली जो आर्थिक मलिदा त्यांना खायचा आहे तो त्यांना खाता येणार नाही। राज्यभरात अनेक रस्ते हे आता सिमेंट कॉन्क्रीटचे झालेत, पण खरं सांगतो या रस्त्यांमुळे माझी पूर्वीपेक्षा आता संख्याही कमी झाली आहे। मात्र एक आवर्जून सांगावं असं वाटतं, या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यात देखील मी जन्माला आलोय, कारण तिथेही आपलं नेहमीप्रमाणे निकृष्ट दर्जाचं काम, ज्याच्यामुळे माझा जन्म तुम्हाला नको असला तरी मी आपोआप जन्माला येतोय। असा तुमच्या रोजच्या प्रवासाचा मी सहकारी बनतोय। माझ्यामुळे अनेकांचा जीव जातो। लहान मुलं, महिला, घरातील कर्ता पुरुष, महिला यांचा जेव्हा माझ्यामुळे जीव जातो त्यावेळेस मात्र माझं मन हेलावतं। मलाही प्रचंड दुःख होतं। मात्र माझ्यातून पैसा कमवणाऱ्या राजकारण्यांना, शासकीय अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना आपल्या घरातला आधारस्तंभ हरवल्याशी काहीही देणं घेणं नसतं, कारण त्यांच्या कोट्यावधी रुपयांच्या गाड्या रस्त्यावरून धावत असताना माझा त्रास त्यांना त्यांची आलिशान गाडी कधीच जाणू देत नाही। मात्र खरं सांगतो, एखाद्याचं आयुष्य संपवणाऱ्या, घराचा आधारस्तंभ हिरावून घेण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या या सर्व शासकीय अधिकारी, राजकारणी आणि ठेकेदारांना त्यांनी केलेली ही पापं या जन्मी फेडावी लागतील एवढं मात्र नक्की। खड्ड्यानं अपंगत्व आलेल्या आणि बळी घेतलेल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती ही जर बातमी पाहत असेल तर त्याच्या वेदना सांगण्यासाठी शब्दही अपुरे पडतील, इतकं मोठं दुःख त्याच्या नशिबी आलंय। चला, रजा घेतो।
पण जोपर्यंत रस्त्यातून पैसे खाणारी ही अवलाद जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या रोजच्या प्रवासात मी अजून अनेक वर्ष असणार आहे हे ठामपणे सांगतो. काळजी घ्या. नियमांचं पालन करून सावकाश वाहनं चालवा. एक खड्डा. ब्युरो रिपोर्ट, पब्लिक मीडिया. तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.